जय श्रीराम मंडळी. जून 2026 मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी हा महिना साधा असणार नाही. कारण ग्रहांचे बदलणारे गणित आणि मोठे निर्णय, काही अनपेक्षित घटना आणि काही कर्मांशी जोडलेल्या परिस्थिती तुमच्या आयुष्यातील किंवा तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची क्षमता ठेवू शकतात. कारण विज्ञान सांगते विश्वातील प्रत्येक गोष्ट ऊर्जेवर चालते आणि अध्यात्म सांगते प्रत्येक ऊर्जा कर्माशी जोडलेली असते. पण जून 2026 मध्ये मकर राशींसाठी किंवा मकर राशींच्या लोकांसाठी कोणत्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्यावे, कोणत्या तारखेपासून ग्रहांचे समीकरण बदलणार आहे, कोणते ग्रह तुमची मेहनत वाढेल आणि कोणते ग्रह विचार तुमचे बदलू शकतो, कोणत्या क्षेत्रात सावध राहण्यासाठी गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जून 2026 मध्ये तुमच्या कर्माला कोणता ग्रह परिणाम देणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण शेवटी सांगितलेली एक गोष्ट अनेक मकर राशींच्या लोकांसाठी पुढच्या काळाची दिशा स्पष्ट करू शकते. कारण एक ओळख कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना वेळ कधी बदलते हे कळत नाही, पण वेळ बदलण्याआधी संकेत नक्कीच देते. म्हणून जून 2026 मध्ये ग्रहांचे संकेत काय सांगत आहेत, संघर्ष वाढणार की संधी, निर्णय बदलणार की दिशा, मेहनत वाढणार की परिणाम, आणि आता एक एक ग्रह, एक एक गोचर आणि एक एक परिणाम पूर्ण शास्त्रीय आणि सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका आणि अशाच नवीन रोजच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या दिव्य ज्योतिषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण अशा ग्रहाबद्दल बोलणार आहोत जो फक्त परिणाम देत नाही तर माणसाला आतून घडवतो, ते म्हणजे कर्माचे फलदाता शनिदेव. मकर लग्न आणि मकर राशी असणाऱ्यासाठी जून 2026 मध्ये शनिदेवाचा प्रभाव विशेष लक्ष देण्यासारखा ठरू शकतो. कारण तुमचे ग्रह, स्वामी ग्रह आता पराक्रम, धैर्य, पराक्रम, संवाद कौशल्य आणि लहान प्रवास आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास या विषयांवर प्रभाव टाकत आहे. कारण तृतीय स्थानात या सर्व गोष्टींचा अंमल शास्त्राने मांडलेला आहे. कारण तृतीय स्थानात लग्नेश ज्यावेळेस जातात त्यावेळेस व्यक्तीच्या प्रयत्नांची खरी परीक्षा असते. आता नशिबापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या कृतींना मिळणार आहे. कारण लग्नेश आणि द्वितीयच तुमच्या पराक्रमात मीन राशीमध्ये भगवान शनिदेव भ्रमण करणार आहे. तृतीय स्थानातील शनिदेवाचा प्रभाव अनेक वेळा व्यक्तीला अधिक गंभीर आणि जबाबदार आणि अधिक मेहनती बनवू शकतो. काही लोकांना अशी वाटू शकते की काम अपेक्षेपेक्षा हळू पुढे जात आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण शनी भगवान वेग कमी करू शकतात पण योग्य दिशा देण्याचे काम देखील ते वारंवार करत असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा अधिकाधिक व्यावहारिक होऊ शकतो. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तृतीय स्थानातील शनिदेव. जून 2026 मध्ये मकर राशींच्या लोकांसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. त्याचे कारण असे असणार की जेव्हाही कुठला लग्नेश पराक्रमात जातो, विशेष करून शनीसारखा, राहूसारखा, मंगळासारखा ग्रह ज्यावेळेस मीन राशीमध्ये जातो त्यावेळेस व्यक्तीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप जास्त झगडावं लागतं. या पराक्रमातील शनिदेवाचे काही सकारात्मक देखील प्रभाव मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांवर जाणवणार आहे. त्यातील सर्वात महत्त्व म्हणजे धैर्य आणि आत्मविश्वासांमध्ये या शनी भगवंतामुळे वाढ होईल. कामामध्ये सातत्य निर्माण होऊ शकते. कौशल्य देखील तुमचे या काळामध्ये चांगले विकसित होऊ शकते आणि हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल, पण हळूहळू प्रमाणात या पराक्रमातील शनी भगवंतामुळे मिळणार आहे. दीर्घकालाचे नियोजन तुम्हाला या काळामध्ये पराक्रमातील शनिदेव मजबूत करून देते आणि करिअरमध्ये विशेष म्हणजे स्थिरतेसाठी चांगला प्रयत्न आणि खूप दीर्घकालीन ज्यांची प्लॅनिंग आहे कुठल्याही फील्डमध्ये त्यांच्यासाठी हा पराक्रमातील शनी मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी चांगला बेनिफिट देणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं, हा पराक्रमातला शनिदेव काही नकारात्मक गोष्टी किंवा काही तकलीफ देखील देऊ शकतो. त्यातील म्हणजे स्वतःवरती अनावश्यक दबाव देखील कोणीतरी जवळची व्यक्ती या काळामध्ये टाकू शकते. भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम तुम्ही ठेवणं हे अत्यंत तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे पराक्रम स्थान, तृतीय स्थान हे भावंडाचं स्थान आहे आणि या शनी भगवंतामुळे कुठेतरी तुमच्या भावंडांसंबंधात देखील गैरसमज देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. अपूर्ण माहितीवरती तुम्ही विश्वास या पराक्रमातील शनीमुळे ठेवू शकतात आणि विशेष म्हणजे मानसिक थकवा आणि मानसिक हरासमेंट देखील तुमची या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होऊ शकते. ज्या लोकांचे काम संवाद, मार्केटिंग, विक्री, शिक्षण आणि लेखन किंवा लोकांशी जोडलेल्या क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक जबाबदारी घेऊन येऊ शकतो. कारण एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही सतत मेहनत करणार असाल तर हार न मानणारे असाल तर शनिदेव तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश देते. कारण पराक्रम आणि शनी भगवंताचं एकच ध्येय असतील की तुम्ही फक्त कार्य करत चाला, तुम्हाला त्याचं यश नक्कीच शनी भगवान देते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची गती या काळामध्ये वाढवेल, कधी थांबवेल, पण शनिदेव एकच शिकवतात, सातत्य, धैर्य आणि शिस्त यांच्याशिवाय मोठी उंची व्यक्तीला जीवनात गाठता येत नाही. कारण शनी भगवंताची ही महत्त्वाची ब्रीद वाक्यच आहे, कुठलीही परिस्थिती वेळेच्या हिशोबाने देत नाही, तर ते त्यांना जे योग्य वाटतात ते शनी भगवान तुम्हाला या काळामध्ये फळ देऊ शकतात. जून 2026 मध्ये स्वतःचा क्षमता वाढवण्याचा, प्रयत्नांना नवी दिशा देण्याचा आणि भविष्यात
अधिक मजबूत करण्याचा काळ हा जून 2026 मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना असणार आहे. आता अशा ग्रहाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमचा मान, सन्मान, निर्णय क्षमता आणि पुढे जाण्याच्या ऊर्जेवर प्रभाव टाकतात. ते म्हणजे भगवान सूर्यदेव. मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी 15 मे 2026 ते 14 जून 2026 मध्ये भगवान सूर्य तुमच्या पंचम स्थानात वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. या काळामध्ये सूर्यदेवाचे जून 2026 मध्ये महत्वाचे 2 स्थानांमधून गोचर किंवा भ्रमण करणार आहे. याचा प्रभाव तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींवरती जाणू शकतो. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे वारंवार तुमचे विचार बदलले, निर्णय बदलतील आणि काहींसाठी जीवनाचा दृष्टिकोनही पंचमातील शनिदेव मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी बदलताना दिसते. पंचम स्थानातील सूर्य भगवान शिक्षण, बुद्धिमत्ता, प्रेम, योजना आणि भावनांशी संबंधित विषयावर चांगल्या प्रमाणात प्रभाव टाकतात. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये पंचमातील शनिदेव तुमचा आत्मविश्वास वाढू शकतात. विद्यार्थी वर्गांना कुठली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तुम्ही, तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. नवीन कल्पना आणि कुठली तरी महत्वाची योजना देखील तुम्हाला या काळामध्ये लाभदायक ठरू शकते. या पंचमातील वृषभ राशीच्या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी तुम्ही स्वतःचं कौशल्य लोकांपर्यंत दाखवण्याचं किंवा कुठेतरी महत्वाच्या एखाद्या चांगल्या स्टेजवरती तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स देखील चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी साबित होऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे या पंचम स्थानातील मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी शनिदेवाची काही नकारात्मक प्रभाव देखील आहे. त्यातील महत्वाचा म्हणजे पंचमातील वृषभ राशीचे शनिदेव घाईत निर्णय घेण्यास देखील नकार देतात. तुम्ही घाईत निर्णय घेतले तर नक्कीच तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते. पंचम स्थानात नक्कीच तुम्हाला या काळामध्ये अहंकार देखील वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही अहंकारावरती देखील स्वतःचा आळा घालणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंचम स्थान भावना आणि त्या भावना प्रगट करण्याचे स्थान आहे. या सर्व परिस्थितीमध्ये भावनिक प्रतिक्रिया होईल तेवढी कमी ठेवा मकर लग्न मकर राशीवाल्यांना. नाहीतर पंचमातील सूर्य तुम्हाला कुठली तरी महत्वाची एखादी भावनिक प्रतिक्रिया द्यायला लावतील आणि ती तुम्हाला नक्कीच तकलीफ देईल. सूर्य भगवंताचा दुसरा टप्पा असणार आहे जून 2026 मध्ये. 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी ते सूर्य भगवान षष्ठ स्थानात मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थानात भ्रमण करणं म्हणजे आता वेळ असेल मेहनतीची, स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची. कामात वारंवार तुमचा ताण वाढू शकतो, पण त्याचबरोबर स्वतःला मजबूत बनवण्याची संधी देखील षष्ठ स्थानातील सूर्य भगवान देऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे षष्ठ स्थानात मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठलेही पापग्रह 3/11 या स्थानामध्ये त्यांचे शुभफल देऊ लागतात. त्याच्यामध्ये सूर्य भगवान देखील येतात. तर या काळात मिथुन राशीचे सूर्य भगवान आल्यामुळे तुमच्या कामांमध्ये गती वाढेल, अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात आणि स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तुमचे शत्रू देखील या काळामध्ये तुमच्या समोर टक धरणार नाही. शिस्त आणि सातत्य देखील या काळामध्ये तुमचे चांगल्या प्रमाणात वाढू शकते. पण सगळ्यात महत्वाचं षष्ठ स्थानातील सूर्य तुमचा राग देखील वाढवू शकतो. कारण सप्तमस्त दृष्टी वेळेत आल्यामुळे तुमच्या रागामुळे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सोडावे लागू शकते. आरोग्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही या षष्ठ स्थानातील सूर्यामुळे करू नका. कारण की मिथुन राशीचा सूर्य नकारात्मक ऊर्जा देखील या काळामध्ये जास्त प्रमाणात वाढवतो आणि मिथुन राशीच्या सूर्यामुळे तुम्हाला मानसिक ताण, मानसिक बेचैनी या सर्व गोष्टी वारंवार वाढू शकतात. सूर्य भगवान सांगतात योग्य विचार, योग्य कृती आणि योग्य वेळ यांची साथ मिळाली तर प्रगतीचे मार्ग स्वतःच तयार होतो. त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य विचार, योग्य मार्ग आणि योग्य कृती चांगल्या प्रमाणात केली पाहिजे. जून 2026 मध्ये मकर लग्न आणि मकर राशींसाठी स्वतःची क्षमता ओळखण्याचा महत्वाचा काळ या सूर्याच्या गोचरमुळे मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना सांगितलं जाऊ शकतो. आता आपण अशा ग्रहाकडे येत आहोत जे धाडस, आत्मबल, कृतीशक्ती आणि जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा देत आहेत. ते म्हणजे मंगळ भगवान. मंगळ भगवंताचे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी 11 मे 2026 ते 20 जून 2026 मेष राशीमध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी भगवान मंगळ चतुर्थ स्थानात स्वराशीस्थ, जे की एकादश स्थानाचे मालक होऊन चतुर्थ स्थानात स्वराशीस्थ भ्रमण करत आहे. त्यांची तारीख असणार आहे 11 मे 2026 ते 20 जून 2026. या काळामध्ये भगवान मंगळ स्वराशीस्थ चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. सर्वात महत्वाचे चतुर्थ स्थानात मंगळ भ्रमण करणं म्हणजे या काळामध्ये जून 2026 मध्ये मंगळ ग्रह 2 वेगवेगळ्या स्थानातून भ्रमण करणार आहे. त्याचं सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये काही गोष्टी महत्वाच्या ठरू शकतात, विशेष करून मंगळ ग्रहाच्या दृष्टीने. कारण मंगळ ग्रह 2 वेगवेगळ्या स्थानांमधून भ्रमण करीत आहे मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी. याचा परिणाम तुमच्या घर, मानसिक स्थिती किंवा मानसिक स्थिरता, शिक्षण आणि निर्णय क्षमता आणि
वारंवार केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर दिसू शकते. त्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे 11 मे 2026 ते 20 जून 2026 मध्ये मकर लग्नासाठी चतुर्थ स्थानात भगवान मंगळ भ्रमण करत आहे. या चतुर्थ स्थानातील मंगळामुळे घरातील वातावरण, मानसिक शांतता या सर्व गोष्टींवर वारंवार प्रभाव बघायला भेटू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णयांमध्ये देखील वारंवार या मंगळाच्या गोचरमुळे मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना प्रभाव जाणू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे चतुर्थ स्थानातील मंगळ घर, सुख, मालमत्ता आणि स्थिरता किंवा भावनिक बाजूंवर देखील चांगल्या प्रमाणात प्रभाव टाकतो. कारण की अग्नितत्व राशीतील मंगळ, स्वराशीस्थ मंगळ ज्यावेळेस अष्टमस्थ दृष्टी इन्कम स्थानावरती टाकतात त्यावेळेस व्यक्तीला पैसा नाही आला की माणसाची मानसिकता हलून जाते आणि भूमी भवन वाहनाचे रिलेटेड देखील सर्व प्लॅनांमधील सर्वांना या काळामध्ये गती बघायला भेटते. चतुर्थातील मंगळ सर्वात महत्वाचं, घरांशी संबंधित कामांना या काळामध्ये गती बघायला भेटेल. धाडशी निर्णय घेण्याची क्षमता देखील तुमची या काळामध्ये चांगल्या प्रमाणात या गोचर स्थितीच्या मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना या मंगळाच्या गोचर स्थितीमुळे बघायला भेटू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे कुठली नवीन योजना तुम्ही या मंगळाच्या गोचर स्थितीमध्ये जून 2026 मध्ये बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर ती देखील या काळामध्ये बनू शकते. आणि त्यातील सर्वात महत्वाचा प्लस पॉईंट देखील मायनस पॉईंट देखील मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी असणार आहे. तुमचा या काळामध्ये जास्त आत्मविश्वास वाढू शकतो, जो की तुम्हाला घरातील वादविवादांना देखील कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासावर आणि अहंकारावरती कंट्रोल ठेवा, जेणेकरून घरातील वादविवाद तुमच्या या सर्व गोष्टींमुळे टाळले जातील. काही नकारात्मक प्रभाव देखील या चतुर्थातील मंगळामुळे मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना जाणवणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे वादविवादांपासून होईल तेवढे दूर राहा. सर्वात महत्वाची बाजू दिल्या जाऊ शकते ती म्हणजे 18 जून नंतर होईल तेवढं या मंगळाच्या दृष्टीने सर्वांनी रागावरती कंट्रोल ठेवा. कुठलेही कोर्टाच्या संबंधाने, प्रॉपर्ट्यांच्या संबंधाने कुठलीही काहीतरी महत्वाची हिअरिंग असेल, काही महत्वाचे कमेंट्समेंट्स असतील, त्या होईल तेवढ्या लवकर निपटून घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर तुम्ही त्याला खिचाताण केली तर हा नक्कीच तुम्हाला जास्त काळासाठी भविष्यात तकलीफ देणारा काळ ठरू शकतो. त्यामुळे कुठलेही महत्वाचे निर्णय घाईत घेऊ नका आणि रागांवरती नियंत्रण ठेवा. त्यातील पुढची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 मध्ये तेच मंगळ भगवान पंचम स्थानात मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आता वेळ असेल विचारांना कृतीत बदलण्याची, कारण या सर्व परिस्थितीमध्ये स्वतःची क्षमता दाखवण्याची पंचम स्थानातील मंगळ तुम्हाला शिकवत आहे. ते म्हणजे कसे? पंचम स्थानातील मंगळ शिक्षण, प्रेम, योजना आणि कौशल्य या सर्व गोष्टींशी, भविष्याशी संबंधित विषयांना नक्कीच सक्रिय करू शकतो हा मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी पंचमातील मंगळ. या सर्व परिस्थितीमध्ये पंचम स्थानातील मंगळ तुम्हाला नक्कीच काही सकारात्मक प्रभाव देऊ शकतो. त्यातील म्हणजे विद्यार्थी, जे कोणी विद्यार्थी वर्ग असतील, स्पर्धा परीक्षा असतील, कुठल्याही प्रकारचे तुम्ही स्टडी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि प्रयत्न करताय पण त्याचा फायदा होत नाही, तर तो आता नक्कीच या काळामध्ये जून 2026 मध्ये तुम्हाला फायदा बघायला मिळेल. नवीन कल्पना तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. काही नवीन प्रोजेक्ट करायचा आहे तो देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. विशेष म्हणजे स्पर्धात्मक क्षेत्रात देखील तुम्हाला या काळामध्ये ऊर्जा वाढू शकते. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे तुम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा, ती पण होत नाही, ती या काळामध्ये होऊन जाईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे वृषभ राशीच्या मंगळामुळे तुमच्यामध्ये उतावीळपणा वाढेल, तो टाळणं अत्यंत महत्वाचे राहील. भावनिक निर्णय घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जोखीम असलेले निर्णय विचार करून घ्या, नाही तर तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मकर लग्न मकर राशीवाल्यांना तकलीफ बघायला भेटू शकते. त्यासाठी प्रत्येक मंगळवारी गणपतीला आणि मारुतीला मोतीचूर लाडूचा नैवेद्य देत चला, जेणेकरून विद्यार्थी वर्ग, व्यापारी वर्ग आणि सांसारिक सर्वांसाठी हा काळ अत्यंत उत्तम राहणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे वेग मिळाला म्हणून दिशा योग्य असेल असं नाही. मंगळ शिकवतात किंवा मंगळ ग्रह शिकवतात, तुम्हाला ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली तर नक्कीच तुम्हाला या काळामध्ये यश मिळेल. मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांना सांगितलेल्याप्रमाणे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जरा योग्य ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली तर नक्कीच तुम्हाला जून 2026 हा मंगळ ग्रहाच्या गोचर स्थितीतून चांगल्या प्रमाणात चांगला प्रभाव देईल. मकर लग्न आणि मकर राशींसाठी कृती, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयाचा महत्वाचा काळ म्हणजे जून 2026 असणार आहे. आता आपण अशा ग्रहांबद्दल जाणून घेणार आहोत जे बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, व्यवहार, निर्णय क्षमता आणि व्यापार क्षेत्राशी संबंधित प्रभाव टाकतात. ते भगवान बुध ग्रह 29 मे 2026 ते 21 जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी मिथुन ग्रह 6ष्ठ स्थानात स्वराशीस्थ मिथुन राशीचे भ्रमण करत आहे. आता वेळ आली आहे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी की सर्वात महत्वाचं शिस्त, नियोजन आणि अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची. कारण 6ष्ठ स्थानातील बुध कामकाज, स्पर्धा, दिनचर्या आणि कार्यक्षमता वाढवण्याचा प्रभाव देऊ शकतो. कारण की ऑलरेडी इथे शुक्र आणि बुधाचं गोचर असल्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये कामांमध्ये तुमची 6ष्ठातील बुध मकर लग्न मकर राशीवाल्यांमध्ये सुधारणा देईल. स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. तुमचे नियोजन अधिक मजबूत होऊ शकते आणि प्रलंबित कामांना देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात गती मिळू शकते. पण 6ष्ठातील बुध काही महत्वाचे तकलीफ देखील या काळामध्ये देऊ शकतो. तो म्हणजे
षष्ठातील बुधामुळे तुम्हाला मानसिक त्रास देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून देखील गैरसमज तुमचा वारंवार वाढण्याचे चान्सेस आहे. आणि विशेष म्हणजे षष्ठ स्थान रोग रिपुरींचं असल्यामुळे या काळामध्ये शुक्र आणि बुधाची युती षष्ठ स्थानात असल्यामुळे मकर राशी मकर लग्नवाल्यांना भावनिक तकलीफ, छोट्या छोट्या गोष्टींवरून मानसिक त्रास आणि वाद होण्याचे देखील या काळामध्ये चान्सेस दिसत आहेत. आरोग्याकडे विशेष करून दुर्लक्ष करू नका, नाही तर नक्की स्किनच्या संबंधाने युरिनचे इन्फेक्शन, वारंवार होणाऱ्या पाण्यापासून अलर्जी तुम्हाला या काळामध्ये जाणवेल. तसेच बुधाचा दुसरा टप्पा जून 2026 मध्ये 22 जून 2026 ते 6 जुलै 2026 मध्ये तेच बुध तुमच्या मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी सप्तम स्थानात भ्रमण करणार आहे. आता लक्ष असेल संबंध, भागीदारी आणि महत्वाच्या चर्चांवर, कारण की सप्तम स्थानात जेव्हा देखील बुध भगवान गोचर करतात तर ते सर्वात महत्वाचा संबंध आणि भागीदारी आणि महत्वाच्या विषयांवरती खूप जास्त लक्ष केंद्रित करतात. या काळामध्ये वैवाहिक जीवन, भागीदारी आणि लोकांशी संवाद यामधून तुम्हाला महत्वाच्या घडामोडी देखील दिसू शकतात. त्याचे कारण सप्तम स्थानामध्ये 2 जून पासून भगवान गोचर करणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला गुरु आणि बुधाच्या युतीमुळे सहकार्य वारंवार सगळीकडनं तुम्हाला मिळू शकते. भागीदारीमध्ये देखील प्रगती या काळामध्ये बघायला भेटू शकते. विशेष म्हणजे नवीन संपर्क देखील तुमचे या काळामध्ये चांगल्या प्रमाणात उपयोगी पडतात. पण त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं व्यवहार कौशल्य देखील सप्तमस्थ बुधामुळे तुमचे सुधारेल. त्याचे कारण सप्तमस्थ दृष्टी व्यक्तित्वावर बुधाची असल्यामुळे तुमचे बोलण्या चालण्याचा प्रभाव देखील समाजात तुमची छाप पाडू शकते. सर्वात महत्वाचं सप्तमातील बुध गुरुसोबत असल्यामुळे किंवा सप्तम स्थानातील बुध व्यक्तित्वावर पूर्णपणे आपली 7वी दृष्टी टाकत असल्यामुळे तुमच्या संबंधाने वारंवार गैरसमज देखील वाढू शकतो. त्यामुळे भावनिक होईल तेवढे निर्णय टाळा, कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. आणि त्यातील सर्वात महत्वाचा जून महिन्यासाठी अत्यंत प्रभावी आणि खूप महत्वपूर्ण विषय म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 भगवान बुध मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी वक्री होणार आहे. आता वेळ असेल थांबून विचार करण्याची आणि निर्णय पुन्हा तपासण्याची, कारण या काळामध्ये तुमचे जे काही जुने विषय आहेत ते नक्कीच समोर येऊ शकतात. काही विषयांमध्ये तुम्हाला वारंवार बदल करण्याची वेळ देखील या सप्तमातील वक्री बुधामुळे बघायला भेटू शकते. वक्री बुधाचा मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी काही अनुकूल प्रभाव देखील असेल, तो म्हणजे जुने कामं तुमचे जे काही झाले असेल त्याची सुधारण्याची संधी तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटेल. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या जो काही अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल, त्या अनुभवाचा तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा बघायला भेटू शकतो. आणि त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही तुम्ही नियोजन करता त्या नियोजनामध्ये सुधार देखील या काळामध्ये होईल. पण विशेष लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण की वक्री बुध हा चुकीचे कागदपत्र तुमच्या हातून जाण्याचे देखील चान्सेस या काळामध्ये दर्शवत आहे. त्यामुळे होईल तेवढे कागदपत्र व्यवस्थित तपासा, व्यवहारात स्पष्टता ठेवा आणि महत्वाच्या गोष्टी पडताळल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि विशेष म्हणजे वेगवान विचार महत्वाचे असतात, पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय अधिक मोठे परिणाम देतो. म्हणून बुध ग्रह तुम्हाला या जून 2026 मध्ये संयम आणि स्पष्टता चांगल्या प्रमाणात शिकवत आहे. म्हणून मकर लग्न आणि मकर राशींसाठी विचारपूर्वक कृती, योग्य संवाद आणि शिस्तबद्ध नियोजन केल्यास हा जून 2026 महत्वाचा काळ ठरू शकतो. आपण आता अशा ग्रहांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना ज्ञान, विकास, संधी आणि मार्गदर्शन आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. ते म्हणजे भगवान देवगुरु बृहस्पती. मकर लग्न आणि मकर राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये विशेष महत्वाचा काळ ठरू शकतो, कारण गुरुग्रह कर्क राशीमध्ये सप्तम स्थानात प्रभाव निर्माण करत आहे. सप्तम स्थान हे विवाह, भागीदारी, सामाजिक संबंध, व्यवहार, सार्वजनिक प्रतिमा आणि जीवनातील संतुलनाशी संबंधित मानले जातात. 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी सप्तमात गुरु भ्रमण करणार आहे. सप्तमातील गुरु काही लोकांसाठी संबंध मजबूत होते, तर काही लोकांसाठी नवीन संधी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात तयार होऊ शकते. काही लोकांना निर्णय घेताना परिपक्वता देखील दाखवावी लागू शकते. या काळामध्ये मकर राशींच्या काही लोकांना नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल देखील चांगल्या प्रमाणात जाणू शकतो, कारण वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढवण्याची संधी देखील या मकर राशीवाल्यांसाठी कर्क राशीचा गुरु दाखवत आहे. व्यवसाय क्षेत्रामध्ये भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी विचारपूर्वक निर्णय घेणे देखील या काळामध्ये महत्वपूर्ण किंवा महत्वाचे राहू शकते. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये लाभदायक देखील या कर्कीच्या गुरुमुळे होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जून 2026 मध्ये काही लोकांना नवीन संपर्क, महत्वाच्या भेटी आणि व्यावसायिक चर्चांमधून चांगल्या प्रमाणात लाभ देखील मकर लग्न मकर राशीवाल्यांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे, कारण की गुरु भगवान आयस्थानावरती पंचमस्थ दृष्टी टाकणार आहे. या सर्व परिस्थितीमध्ये महत्वाच्या संबंधांमध्ये तुमची या काळामध्ये चांगल्या प्रमाणात सुधार होताना बघायला भेटेल, कारण संबंध, व्यापार क्षेत्र, व्यक्तीची पदप्रतिष्ठा देखील सप्तम स्थानावरती मांडलेली आहे. आणि मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 कर्क राशीतील उच्चचे गुरु खूप मोठा काळ घेऊन येणार आहे.
सर्वात महत्वाचा काळ म्हणजे 5-6 महिने मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी असणार आहे. यामध्ये भागीदारी क्षेत्रात देखील तुम्हाला सकारात्मक प्रभाव बघायला भेटतील. सामाजिक नवीन ओळख निर्माण होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचे देखील तुम्हाला या काळामध्ये चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळू शकते. भविष्याशी संबंधित नियोजन आणि अधिक स्पष्टता देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होऊ शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे उच्चचे गुरु व्यक्तीला अतिविश्वास कोणावरती ठेवू नका, नाहीतर नक्कीच तकलीफ होईल. महत्वाचा व्यवहार न तपासता करू नका, नाहीतर 100% या मंगळ शुक्र बुधाच्या युतीमुळे तुम्हाला बघायला मिळू शकते. नात्यांमध्ये संवाद कमी पडू देऊ नका, नाहीतर नक्कीच यामध्ये देखील तुम्हाला तुमच्याविषयी गैरसमज वाढू शकतो. कारण की शास्त्रकारांनी सप्तम स्थानात गुरु कारक ग्रह मानलेले नाही. सप्तम स्थान पती पत्नीचे स्थान आहे आणि तिथे उच्चचे गुरु म्हणजे नक्कीच भावनांमध्ये किंवा नात्यांमध्ये उतार चढाव देऊ शकतात. त्यामुळे होईल तेवढे भावनिक विचारांना आणि व्यावहारिक विचारांना वेगवेगळे ठेवा. भावनिक निर्णयांपेक्षा व्यावहारिक विचारांना जास्त प्राधान्य द्या, जेणेकरून व्यावहारिक आणि व्यावसायिक चांगल्या पद्धतीचा तुम्हाला या काळामध्ये लाभ बघायला भेटू शकतो. गुरुग्रह विस्तार देतात, त्यामुळे ज्या क्षेत्रात प्रयत्न, समजूतदारपणा आणि योग्य दिशा असेल त्या क्षेत्रामध्ये वाढीचा संदेश या 2026 जूनमध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांना जाणवत आहे. अनुभव योग्य मार्ग दाखवतो, ज्ञान योग्य निर्णय घडवते आणि संयम योग्य वेळ निर्माण करतो. म्हणून गुरुग्रह हाच तुम्हाला जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी संदेश देत आहे. जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशींसाठी नाती, प्रगती आणि संतुलित निर्णयांचा महत्वाचा काळ म्हणजे जून 2026 मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी असणार आहे. आता आपण अशा ग्रहांकडे येत आहोत जे आकर्षण, वैवाहिक जीवन, आनंद, सुविधा, कला, प्रेम आणि भौतिक सुखांवरती चांगल्या प्रमाणात प्रभाव टाकतात. ते म्हणजे शुक्र भगवान. 14 मे 2026 ते 7 जून 2026 मध्ये मिथुन राशीमध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी 6ष्ठ स्थानात शुक्र भगवान गोचर करत आहेत. शुक्र ग्रह सुरुवातीला मिथुन राशीमध्ये कार्यक्षेत्र, दिनचर्या आणि जीवनशैलीवरती प्रभाव निर्माण करत आहे आणि त्यानंतर सप्तम स्थानामध्ये प्रवेश करून बुध आणि गुरु ग्रहांच्या प्रभावासोबत संबंध देखील अधिक प्रभावित किंवा सक्रिय करत आहे. 14 मे 2026 ते 7 जून 2026 मध्ये मिथुन राशीमध्ये 6ष्ठ स्थानात मकर लग्नवाल्यांसाठी शुक्र भगवान गोचर करणार आहे. दैनंदिन जीवनातील सवयी, कामाचे व्यवस्थापन आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील या 6ष्ठ स्थानातील शुक्रामुळे तुमचा बदलू शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये कामकाज व्यवस्थित करण्यावर भर राहू शकतो. कार्यालयीन वातावरण, सहकारी वर्ग आणि कामातील समन्वय देखील महत्वाचा या काळामध्ये ठरू शकतो. पण शुक्र बुध षष्ठात गेल्यामुळे चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम होणे, चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणे हा देखील मकर लग्न मकर राशीवाल्यांना जाणू शकतो. त्यात सर्वात महत्वाचं सोशल मीडियात हो देखील या काळामध्ये व्यक्तींना तकलीफ होण्याची या काळामध्ये चान्सेस दिसत आहे. विशेष म्हणजे षष्ठातील शुक्रामुळे तुमच्या कामात सुधारणा होईल, नवीन कल्पनांचा उपयोग होईल, व्यक्तिमत्व प्रभावी दिसू शकते आणि नियोजन क्षमता तुमची या काळामध्ये वाढू शकते. षष्ठातील शुक्र मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी काही तकलीफ देखील देतो, तो म्हणजे अनावश्यक खर्च या काळामध्ये होऊ शकतो. कारण की व्यय स्थानावरती षष्ठ स्थानाची दृष्टी सप्तमस्त पडत असल्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो, विनाकामी खर्च वाढू शकतो आणि छोट्या छोट्या विषयांवर देखील पती पत्नींमध्ये मतभेद होऊ शकतो. कारण की बेडरूम सुखाचं व्यय स्थानावरती शुक्र बुधाची युती जाणार, त्यामुळे एकांतातील वेळ कुठेतरी मतभेदांमध्ये जाऊ शकतो. दुसरा टप्पा असणार आहे शुक्राचा, तो म्हणजे 8 जून 2026 ते 3 जुलै 2026. तेच मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी कर्क राशीमध्ये शुक्र बुध आणि गुरुची युती समसप्तकात होणार आहे. या काळामध्ये आता हा काळ संवाद, सहकार्य आणि महत्वाच्या संबंधांना योग्य दिशा देणारा असू शकतो. कारण की सप्तम स्थानामध्ये गुरु बुध शुक्र यांचा एकत्रित प्रभाव निर्माण होत असल्यामुळे काही लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवीन घडामोडी देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात या 3 ग्रहांची युतीमुळे बघायला भेटू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे काही लोकांसाठी हा काळ नवीन संपर्क, सल्ला किंवा महत्वाच्या चर्चा, भविष्याकडे होणाऱ्या उपयोगी नक्कीच फायदेदायक ठरू शकतात. विशेष म्हणजे या 3 ग्रहांच्या युतीमुळे संबंधांमध्ये सकारात्मक प्रभाव, पती पत्नींचे होणारे वादविवाद, मिसअंडरस्टँडिंग त्या नक्कीच दूर होतील. भागीदारीमध्ये, पार्टनरशिपमध्ये बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी या 3 ग्रहांची युती मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी शुक्र बुध गुरुची युती नक्कीच चांगला फायदा देऊ शकते. संवाद कौशल्य तुमचे चांगल्या प्रमाणात उपयोगी पडेल आणि सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात चांगली तुमची प्रतिमा देखील या काळामध्ये तयार होऊ शकते. या 3 ग्रहांच्या युतीमुळे सप्तम स्थानात नक्कीच काही तकलीफ होऊ शकते, त्यामुळे भावनेच्या भरात जाऊन कुठलेही निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार तपासून पहा आणि नातेसंबंधांमध्ये वारंवार होईल तेवढी स्पष्टता ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे शुक्र बुध गुरुची मकर लग्नवाल्यांसाठी कर्क राशीची सप्तमातील युती म्हणजे संधी मिळणे महत्वाचे असते, पण त्या योग्य प्रकारे टिकवून ठेवणे त्यातून महत्वाचे असते. शुक्र ग्रह संतुलन आणि सौंदर्याचा मार्ग दाखवतो. मकर लग्न मकर राशींसाठी संबंध, समन्वय आणि व्यवहारातील संतुलन समजून घेण्याचे महत्वाचा काळ म्हणजे जून 2026 असणार आहे.
त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण अशा ग्रहांविषयी जाणून घेणार आहोत जे अनेक वेळा जीवनातील अचानक बदल घडवतात, विचार बदलतात आणि व्यक्तीला नवीन अनुभवातून काहीतरी शिकवायला लावतात. ते म्हणजे राहू आणि केतू. मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये राहू आणि केतू यांची स्थिती विशेष महत्वाची ठरू शकते. राहू कुंभ राशीमध्ये 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 कुंभ राशीमध्ये द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे. तर तेच केतू तुमच्या अष्टम स्थानात 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 मध्ये सिंह राशीमध्ये राहू केतूचं भ्रमण होणार आहे. केतू अष्टमात तर राहू द्वितीयात भ्रमण करणार आहे. या सर्व परिस्थितीचा राहू द्वितीयात धन, कुटुंब आणि वाणी या क्षेत्रावर चांगल्या प्रमाणात प्रभाव टाकणार आहे. आता काही गोष्टी अचानक तुम्हाला बदलताना दिसू शकते आणि काही गोष्टी नव्याने किंवा नव्या दृष्टिकोनातून तुम्हाला या सर्व परिस्थितीकडे बघावं लागू शकते. द्वितीय स्थान धन, बचत, कुटुंब, संवाद आणि आर्थिक व्यवहाराशी किंवा आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित मानले जाते. या द्वितीयातील राहूचे काही महत्वाचे संकेत देखील आहे शास्त्राने या गोचर परिस्थितीत दिलेले आहे. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे द्वितीय स्थानात काही नवीन उत्पन्नाचे साधन देखील या काळामध्ये तुम्हाला मिळू शकते. आर्थिक नियोजनाकडे तुमचं लक्ष वाढू शकते. विशेष म्हणजे संवाद कौशल्यामध्ये तुम्ही प्रभावी ठरू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे आधुनिक विचारांचा फायदा किंवा टेक्निकली दुनियेत तुम्हाला चांगला या काळामध्ये फायदा बघायला मिळू शकतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे द्वितीय स्थानातील राहू खर्चावरती नियंत्रण ठेवू देत नाही, ते देखील ठेवणं तुम्हाला महत्वाचं राहील. बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर कटुभाषी या काळामध्ये तुम्हाला बोलल्या जाऊ शकतात. कुटुंबातील छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन तुम्ही मोठ्या वादात स्वरूप निर्माण करू नका, नाही तर नक्कीच तुम्हाला या द्वितीयातील कुंभ राशीच्या राहूमुळे मकर लग्न मकर राशीवाल्यांना तकलीफ बघायला भेटू शकते. तेच आता अष्टमातील सिंह राशीचे केतू नक्कीच तुम्हाला तकलीफ देतील. किंवा काय फायदा आणि कशा पद्धतीचा काय गोष्टी होणार आहे ते बघू. बदल, संशोधन आणि अंतर्मनाचा प्रभाव या काळामध्ये तुम्हाला अष्टम स्थानातील केतू देतात. अष्टम स्थान हे काहीतरी शोधाच्या संबंधाने तयार झालेले स्थान आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी रिसर्च किंवा आध्यात्मिक प्रवृत्तीचे केतू ग्रह आता काही गोष्टी सोडाव्या लागू शकतात आणि काही नवीन गोष्टी शिकण्याची वेळ देखील या अष्टमातील केतू ग्रहामुळे येऊ शकते. अष्टम स्थानातील व्यक्तीला कुठेतरी खोल विचार, गुप्त विषय, संशोधन, परिवर्तन आणि मानसिक स्तरावरती चांगल्या प्रकारचे बदल देखील अनुभवायला शिकू शकतात. अष्टमातील केतूमुळे व्यक्ती अध्यात्माकडे खूप जास्त वाढू शकतो या काळामध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी. संशोधन किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी कुठल्या तरी रिसर्च फील्डमध्ये काहीतरी तयार करायचं, तुम्हाला काहीतरी एक्सपेरिमेंट करायचे, त्यांच्यासाठी हा केतू नक्कीच फायदेदायक असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी. या काळामध्ये तुमचं आंतरिक मन चांगल्या प्रमाणात मजबूत होईल आणि विशेष म्हणजे अनुभवातून तुमची शिकण्याची क्षमता या अष्टमातील केतूमुळे वाढू शकते. पण सर्वात महत्वाचं म्हणजे होईल तेवढं ओव्हर थिंकिंगपणा टाळा. सर्वात महत्वाचं, जोखीम असलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही घाई गडबड करू नका. आणि महत्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्हाला वारंवार मानसिक थकवा देखील जाणू शकतो आणि महत्वाचे निर्णय तुम्ही होईल तेवढे शांततेने घेण्याचा प्रयत्न करा. सर्वात महत्वाचं, जून 2026 मध्ये राहू नवीन मार्ग दाखवतात तर केतू जुन्या गोष्टींमधून काहीतरी शिकवायला लावतात. पण योग्य समतोल राखला तर पुढची वाट अधिकच तुमची या काळामध्ये मजबूत होणार आहे. मकर लग्न आणि मकर राशींसाठी आर्थिक शिस्त, विचारांमध्ये परिपक्वता आणि अंतर्मन मजबूत करण्याचा महत्वाचा काळ म्हणजे जून 2026 असणार आहे. मित्रांनो, या सर्व परिस्थितीमध्ये आपण सर्व ग्रहांची गोचर स्थिती मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी कशी आणि कशा पद्धतीची असणार आहे आपण त्यावरती चर्चा केली. आता काही महत्वाचे विषय असणार आहे, आपण ते डेट वाईज प्रेडिक्शन करू. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी जून 2026 मध्ये काही महत्वाच्या तारखा दिलेल्या आहे की ज्या तुम्ही तुमच्या कॅलेंडरवरती किंवा कुठेतरी नोटबुकवरती लिहून ठेवा आणि त्या तारखा होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न करा. त्यातील सर्वात महत्वाची तारीख म्हणजे 6, 7 आणि 8 जून. या काळामध्ये होईल तेवढे महत्वाचे जे कुठलेही निर्णय महत्वाचे असतील ते होईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. नक्कीच या काळामध्ये तुम्ही नाही टाळले तर नक्कीच तुम्हाला या सर्व परिस्थितीमध्ये 6 जून 7 जून 8 जून मध्ये तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकते. त्यातील दुसरा टप्पा आहे 12 जून 13 जून या 2 दिवसामध्ये कुठलेही महत्वाचे टेन्शन येतील किंवा टेन्शन निर्माण होईल असे कोणतेही कार्य तुम्ही या काळामध्ये करू नका. विशेष म्हणजे कुठलेही कोर्ट कचेरी, कुठलेही महत्वाचे कायदे कानूनच्या संबंधाने ज्या काही गोष्टी असतील त्या वेळेची वेळी ज्या त्या स्थानावरती जे ते पॅनल असेल, जे काही महत्वाची पॅनल्टी असेल किंवा जे काही महत्वाची तिथली गोष्ट असेल किंवा जी अमाऊंट असेल ते त्या वेळेवरती सेटल करून तुम्ही मोकळे व्हा. नाही तर तुम्ही खिचातानी केली तर भविष्यात तुम्हाला खूप काळ या सर्व गोष्टींची तकलीफ बघायला भेटू शकते. विशेष म्हणजे 12 जून 13 जून मध्ये वाहन चालवताना खूप जास्त महत्वाची सावधगिरी बाळगणं मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असणार आहे 23 जून 24 जून आणि 25 जून. या सर्व गोष्टींमध्ये मानसिक हॅरासमेंट आणि इमोशनली खूप जास्त तुम्हाला कुठेतरी अलॉन फील होऊ शकते, एकटे असण्याचे तकलीफ असण्याची होऊ शकते. विशेष म्हणजे मानसिक त्रास, इमोशनली अटॅचमेंट किंवा कुठल्या तरी गोष्टीला घेऊन तुम्ही वारंवार या 3 दिवसामध्ये जास्त प्रमाणात चिंतित राहू शकता. यासाठी तुम्ही
विष्णू सहस्त्रनामाचे नियमित स्वरूपाने श्रवण करावे किंवा पठण करावे, नारायण कवचाचे पाठ करा आणि भगवान कालभैरवाची साधना करावी आणि नवग्रह स्तोत्राचे देखील पठण करावे, जेणेकरून हा तुमचा 10 दिवसाचा पिरियड किंवा 8 दिवसाचा पिरियड सर्व बाजूनी परिपक्वतेचा जाईल. जून 2026 मध्ये जे कोणी जॉबचा प्रयत्न करत आहात, मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी जे कोणी जॉबचा प्रयत्न करत आहात, जे कोणी इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करत आहात किंवा नवीन जॉब लागला पण जॉईनिंग कधी करावी हे कळत नाही, तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉबसाठी 17 जून ते 19 जून या 3 दिवसाचा काळ अत्यंत उत्तम असणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी जे कोणी व्यवसाय करत आहे, त्यांना काहीतरी नवीन पार्टनरशिप करायची किंवा व्यवसायाशी रिलेटेड काही प्लॅनिंग करत आहे, त्यांनी जून महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं 14 जून तो 22 जून हा सर्वात महत्त्वाचा काळ मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी असणार. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्हाला नवीन प्रस्ताव येऊ शकतात, नवीन ऑपॉर्च्युनिटीज देखील येऊ शकते. त्यामुळे हा काळ 14 जून ते 22 जून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने 6 तारीख ते 8 तारीख, 6 जून ते 8 जून सर्वात महत्त्वाची विशेष काळजी घेणं जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी कारणीभूत ठरणार आहे. मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी विद्यार्थी वर्गांसाठी जून 2026 मध्ये किंवा कोणत्या तारखे महत्त्वाच्या असणार आहे त्या म्हणजे 3 जून, 4 जून, 5 जून आणि 13 जून, 14 जून सर्वात व्यवस्थित पद्धतीने असणार आहे. कुठे महत्त्वाचं ऍडमिशन करायचे, कुठल्या तरी शिक्षेच्या संबंधाने काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला कार्य करायचे आहे, ते नक्कीच तुम्हाला हे 5 दिवस जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांना चांगल्या पद्धतीचा बेनिफिट देणार आहे. प्रेम संबंधाच्या दृष्टीने 18 जून आणि 27 जून अत्यंत चांगला काळ असणार आहे. या काळामध्ये बुधाचे आणि चंद्रमाचे राशी परिवर्तन योग येणार आहे व तसेच चंद्रमाचे आणि शुक्राचे देखील या काळामध्ये चांगल्या प्रमाणात राशी परिवर्तन योग येणार आहे. हा काळ प्रेम संबंधासाठी रोमॅन्टिक असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी. त्यानंतर विवाहाचा प्रस्ताव किंवा विवाहाच्या रिलेटेड मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी काळ आहे का किंवा जून महिन्यासाठी योग आहे का, तर हो आहे. कारण की सप्तमातील गुरुस्थान मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी सप्तमातील उच्चचे गुरु, ज्या लोकांचा खूप काळापासून विवाह पेंडिंग होता, विवाहाचे प्रयत्न करतात होत नव्हता, तो विवाहाचा काळ हा नक्कीच तुम्हाला या काळामध्ये 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 मध्ये या 5 ते 6 महिन्यात नक्की विवाहाचे सर्व कामे मार्गी लागतील. संतती संबंधाने जे काही प्लॅनिंग करत होता त्यांच्यासाठी देखील हा काळ चांगल्या प्रमाणात असणार आहे. जून 2026 मध्ये मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी शेअर मार्केटच्या संबंधाने फ्युचरला घेऊन खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करत होता, त्यांच्यासाठी 20 जून ते 22 जून हे 2 दिवसाचा काळ खूप छान असणार आहे. जे कोणी शेअर्स ज्यांच्याकडे खूप काळापासून पेंडिंग होते आणि त्यांना ते विकायची किंवा सेल करायची, त्यांच्यासाठी 29 जून आणि 30 जून हा काळ देखील अत्यंत उत्तम असणार आहे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी. आणि ज्यांना कोणाला शेअर मार्केटच्या संबंधाने शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी 3 जून ते 4 जून हा महत्त्वाचा काळ असणार आहे. विशेष म्हणजे फायनान्शियली मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी जून 2026 हा महिना कसा असणार आहे की ज्यांना फायनान्सच्या रिलेटेड कुठेतरी महत्त्वाची अमाऊंट आहे की जी थोडीफार भविष्यासाठी कामा येईल अशा पद्धतीने कुठेतरी फायनान्शियली इन्व्हेस्टमेंट करायची किंवा फायनान्शियली कसा असणार आहे तो दिवस म्हणजे 29 जून आणि 30 जून हा काळ मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, जून 2026 मध्ये गुरुपुष्य अमृत योग येणार आहे. 18 जून 2026 ला गुरुपुष्य अमृत योग येत आहे. गुरुपुष्य अमृताचा योग आहे, योगाचा वेळ आहे सकाळी 6:04 ते दुपारी 11:34 या काळामध्ये गुरुपुष्य अमृत योग घटित होणार आहे. या काळामध्ये सर्व प्रकारचे शुभ कार्य आणि सर्व प्रकारचे धार्मिक अनुष्ठान, सर्व प्रकारचे मंत्र साधना तुम्ही या काळामध्ये मकर लग्न मकर राशीवाले करू शकतात. जून 2026 मध्ये सर्वात महत्त्वाची अमावस्या येत आहे, ती म्हणजे सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्येला शनी भगवंताचे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचा काळ असणार आहे. या दिवशी तुमचा राशीचे स्वामी भगवान शनिदेवाच्या संबंधाने कुठलीही तकलीफ असेल तुम्हाला, तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी सर्व शनिदेवाचे उपाय करू शकता, जेणेकरून तुमची या सर्व परिस्थितीमधून सुटका होईल. जून 2026 मध्ये महत्त्वाची पौर्णिमा देखील येत आहे, ती म्हणजे 29 जून 2026 मध्ये महत्त्वाची पौर्णिमा येत आहे. या दिवशी देखील तुम्ही चंद्रमाचे रिलेटेड सर्वात महत्त्वाचे उपाय करू शकतात, जेणेकरून मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी सर्वात महत्त्वाचा काळ असणार आहे. विशेष म्हणजे 17 जून पासून लग्नाचे योग खूप जास्त मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी दाट होणार आहे. त्यानंतर सामाजिक मोठे कार्य तुमच्या हातून देखील या काळामध्ये 17 जून नंतर मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी दर्शवत आहे. त्यानंतर नवीन बिझनेस भागीदारी किंवा काही नवीन ऑफर देखील या काळामध्ये तुम्हाला चांगल्या प्रमाणात दर्शवत आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 जूनच्या अगोदर ह्या सर्व गोष्टी घडू शकतात आणि 17-18 जून नंतर काही सर्वात महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे शास्त्राने, त्या टाळणं अत्यंत गरजेचं आहे किंवा काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ती म्हणजे मोठे कार्यक्रम या काळामध्ये तुमचे किंवा मोठे कार्यक्रम किंवा कुठेतरी मोठे धार्मिक कार्य किंवा कुठेतरी मोठे शुभ कार्य किंवा कुठेतरी खूप मोठे कार्य तुमच्या घरात या काळामध्ये किंवा बाहेर घडू शकतात. त्यामध्ये तुमचं
एक साईड उत्साह असेल आणि दुसऱ्या साईड मानसिक टेन्शन देखील या काळामध्ये 18 जून नंतर मकर लग्न मकर राशीवाल्यांना दर्शवत आहे. सासरवाडीला जाणे, सासरवाडीचे रिलेटेड कुठेतरी महत्त्वाचे कार्यक्रम देखील या काळामध्ये होऊ शकते. मोठी यात्रा, मोठ्या यात्रेमध्ये मुलं आणि नातवं सगळे सोबत असू शकतात, तर त्यात देखील ऍक्सिडेंटल घटनेचे चान्सेस आहेत, तर ते देखील मकर लग्न मकर राशीवाल्यांनी काळजी करणे अत्यंत गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर लग्न मकर राशीवाल्यांसाठी हा महिना अत्यंत प्रभावी आणि लाभदायक आणि शुभदायक असणार आहे. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण असणार आहे की तुमच्या सप्तमात आलेले कर्केचे गुरु, या गुरुमुळे तुमचे विवाहाचे कार्य, व्यापाराचे कार्य, पती पत्नींमधील सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा मिळेल आणि आर्थिक बाजू तुमची जून 2026 मध्ये नक्कीच मजबूत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या दिव्य ज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात काही महत्त्वाचा प्रश्न असेल किंवा काही तुमचेही प्रश्न असेल तर ते नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. जय श्रीराम.